पाठ राखीन या मालिकेच्या पुढील भागाच्या काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे चारू प्रांजूला म्हणत असते, नोकरीचं काय तरी ते मी बोलेल, तू काळजी करू नको, पण मी एक प्राजक्ता तुला सांगते, उद्यापासून भाग्याच्या लग्नाची लगबग सुरू होणार आहे, त्यामुळे तुझी मला लुडबुड घरात अजिबातच नकोय, असं इथे चारूने प्रांजूला धमकावून सांगितलेलं असतं। इकडे आता जी काही सुलक्षणा असते ती सुलक्षणा इथे प्रांजूला भेटायला आलेली असते। ती म्हणत असते, खरं तर चूक माझीच आहे, त्यामुळे मी तुझी मनापासून माफी मागते। त्यावर इकडनं प्रांजू म्हणत असते, पण ते कोण आहेत, म्हणजे सगुणाताईचे कुणी लागतात का? आता प्रांजूने असं विचारल्यानंतर सुलक्षणाला जरा टेन्शन आलेलं आहे। इकडे दुसऱ्या बाजूला आरव घरी आलेला असतो। आरव आल्याबरोबर सगळ्यांनाच म्हणत असतो, आलोक दादाबरोबर जे काही ते सुरू आहे हे माहीत असून सुद्धा मी शांत राहू का? त्यावरी ते घरातले म्हणत असतात, म्हणजे तुला म्हणायचं तरी काय? त्यावरी ते आरव म्हणत असतो, आलोक दादाला आउट हाऊसमध्ये ठेवले हे मला आपल्याच घरातल्या एका सर्वंटनी सांगितलेलं आहे। हे सगळं काय चाललंय, म्हणजे मला कळतच नाही नेमकं हे काय चाललंय, असं म्हणून सुलक्षणाकडे पाहून म्हणत असतो। आणि हे सगळं काही तू करतेस असं मला कळलं, त्याचे हाल होतात, त्याला त्रास होतो, या सगळ्या गोष्टी तू कसं काय करू शकते, असंही ते आलोकने सुलक्षणावर आरोप घातलेला असतो। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा पाठ राखीन। धन्यवाद। आणि हो, पाठ राखीन ही मालिका तुम्हाला पाहायला आवडते का? आवडत जर असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबातच विसरू नका। धन्यवाद।